पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी आता ब्रेकिंग न्यूज आली आहे। पेन्शनरचा आज मोठा आता विजय झाला मित्रांनो। अर्थसंकल्पामध्ये पेन्शन आता वाढवण्यात आल्या। मुख्यमंत्र्यांचे आता अर्थ विभागाला पत्र सुद्धा गेले आहे। त्यामुळे मित्रांनो कोणाकोणाची या अर्थसंकल्पामध्ये पेन्शन वाढवण्यात आल्या नक्की बघायचं आहे। अखेर पेन्शनधारकांचा आता विजय झाला आहे। गेले 5 वर्षापासून ज्या पेन्शन वाढीचा तुम्ही प्रस्ताव राज्य सरकारला देत होता, अखेर याचा अर्थसंकल्पामध्ये आता निर्णय झाला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ मंत्रालयाला आदेश सुद्धा आता दिले आहेत। अर्थ विभागाला आता एक परिपत्रक देखील मुख्यमंत्र्यांनी आता लिहून दिलं आहे। त्याच्या माध्यमातून आता 8 प्रकारच्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्यात आली आहे। राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहून दिले आहे, ज्याच्या माध्यमातून त्यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलं आहे की त्यामध्ये कोणत्या 8 प्रकारच्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्यात आल्या बघा। त्यामुळे आता पुढील महिन्यामध्ये तुमची पेन्शन किती हजारांनी वाढवून तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे आणि कोणत्या 8 प्रकारच्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्यात आल्या बघायचं मित्रांनो। यामध्ये मित्रांनो 60 ते 65 वर्षावरील पेन्शनधारकांची थोडीशी पेन्शन यामध्ये वाढवली आहे। त्यानंतर 65 ते 70 वयाच्या पेन्शनधारकांची जास्त पेन्शन यामध्ये आता वाढवली आहे आणि 65 ते 70 वयापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 70 ते 75 वर्ष वय असणाऱ्या पेन्शनधारकांची पेन्शन यामध्ये थोडी जास्त वाढवण्यात आली आहे। त्यानंतर 75 ते 80 वय असणाऱ्या पेन्शनधारकांची देखील यामध्ये पेन्शन जास्त वाढवली आहे। तसेच 80 ते 90 वर्ष असणाऱ्या पेन्शनधारकांची देखील आता या अर्थसंकल्पामध्ये पेन्शन वाढवली आहे। 90 ते 100 असणाऱ्या बघा 90 ते 100 वय वर्ष असणाऱ्यांची देखील पेन्शन यामध्ये वाढली आहे। अशा प्रकारे वेगवेगळी पेन्शन आता या अर्थसंकल्पामध्ये वाढवण्यात आली आहे। मग आता टोटल तुम्हाला किती हजार रुपये वाढवून मिळणार आहेत? आता जो येणारा महिना आहे तर त्या महिन्याच्या ज्या तारखेला तुमच्या बँकेच्या खात्यावर तुमची पेन्शन येत असते तर ते आता किती हजार वाढवून तुम्हाला तुमच्या खात्यात येणार आहे आणि कोणत्या वयाच्या पेन्शनधारकांची किती पेन्शन यामध्ये वाढवण्यात आली आहे याची संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर राज्य सरकारच्या माध्यमातून सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे। गेली 5 वर्षापासून राज्य सरकारच्या पेन्शनधारकांना बघा, राज्य सरकारला जे पेन्शनधारक होते तर ते पेन्शनधारक पत्र देत होते, आमची पेन्शन आम्हाला वाढवून मिळावी। अखेर याचा आता या अर्थसंकल्पामध्ये पेन्शनधारकांचा विजय झाला आहे। बघा, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्याबाबत आज अर्थसंकल्पामध्ये मोठा निर्णय आता घेतला आहे, ज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळे आता पेन्शन आता वाढवण्यात आले आहे। याचं पत्र देखील अर्थ विभागाला मुख्यमंत्री साहेब यांनी दिले आहे। अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी हे पत्र आता स्वीकारले देखील आहे मित्रांनो। त्यामुळे येणाऱ्या महिन्यामध्ये तुमची जी काय आता पेन्शन आहे तर ती किती वाढ करण्यात आल्या आणि कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्यात आल्या, त्यांच्या वयानुसार किती पेन्शन वाढवून मिळणार आहे, सर्व कॅल्क्युलेशन करून तुम्हाला तुमची पेन्शन किती वाढवल्या याची संपूर्ण माहिती तुम्हाला आता इथे पुढे समजणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। परंतु मित्रांनो तुमची पेन्शन तर वाढवल्या, परंतु मित्रांनो आता एक यामध्ये मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तो म्हणजे मित्रांनो पेन्शनधारकांची आता चौकशी केली जाणार आहे। ती चौकशी का केली जाणार आहे याची कारणं सुद्धा आता सरकारने सांगितलेत। ते म्हणजे तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे 2024च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये जे जीवन प्रमाणपत्र सादर करायला सरकारने सांगितलं होतं तर त्यामध्ये खूप मोठे घोटाळे झाल्याचं आता सरकारला समोर आलं आहे। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, त्याशिवाय तुम्हाला तुमची पेन्शन किती वाढल्या हे समजणार नाही। बघा, अर्थसंकल्पामध्ये पेन्शन वाढीचा आता मोठा निर्णय हा झालेला आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, आता 2024च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या पेन्शनधारकांनी आता जीवन प्रमाणपत्र सादर केले होते तर ते आता या महिन्यामध्ये चेक केले। बघा आता या महिन्यामध्ये चेक केलेले आहेत। यामध्ये जवळजवळ 1,80,000 इतके पेन्शनधारक बनावट सापडले आहेत। म्हणजे त्यांनी काय केले की त्यांच्या घरातील जे काय सदस्य असतील म्हणजे त्यांची बायको असेल, त्यांची आई असेल, भाऊ असेल, जे कोण असतील तर त्यांनी पेन्शनधारक मृत्यूच पावला आहे
असं दाखवून बघा मृत्यू पावलेला जो पेन्शनधारक असतं तर त्यांचं मृत्यू पावलेल्या पेन्शनधारकाचं आतून लाच देऊन म्हणजेच मित्रांनो आतून संबंधित अधिकाऱ्याला पैसे देऊन खोटे जीवन प्रमाणपत्र काढलं आहे। म्हणजेच त्यांच्या घरातील जे कोणी पेन्शनधारकांची बायको असेल, मुलगा असेल किंवा इतर नातेवाईक असतील तर त्यांनी आमचा पेन्शनधारक जिवंतच आहे असं म्हणून ते आता पेन्शन घेत असल्याचं सरकारला लक्षात आलंय। असं दाखवून खोटे जीवन प्रमाणपत्र सादर मागच्या 2024च्या नोव्हेंबरमध्ये केलं होतं। त्यामुळे पेन्शनधारकांची चौकशी करूनच आता पेन्शनधारकांना पेन्शन वाढवण्यात आले आहे। आता तुम्हाला किती पेन्शन वाढणार आणि कोणकोणत्या पेन्शनधारक यामधून अपात्र होणार याची सुद्धा माहिती संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघणं गरजेचं आहे। सरकारला फसवून गेले मागील वर्षी मागील 5 वर्षापासून ज्या पेन्शनधारकांनी खोटी जीवन प्रमाणपत्र काढून पेन्शनधारक जिवंत असल्याचा दावा करून ज्यांनी पेन्शन घेतली आहे त्यांच्यावर आता कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। ही कारवाई करूनच तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पेन्शन दिली जाणार आहे। पेन्शन वाढवली आहे मित्रांनो, पेन्शन तुमची वाढवल्या। या पेन्शनधारकांच्या पेन्शनबाबत खूप मोठा घोटाळा झाला आहे मित्रांनो। अर्थसंकल्पामध्ये तुमची पेन्शन वाढवली आहे, परंतु जे प्रमाणपत्र जीवन प्रमाणपत्र खोटे सादर केलेत त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे। अतिशय महत्त्वाची माहिती समोर आल्या, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता पेन्शनधारकांच्या पेन्शनर्सबाबत खूप मोठा घोटाळा आता समोर आल्याचं राज्य सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। तुम्हाला नोव्हेंबरमध्ये जे जीवन प्रमाणपत्र सादर करायला सांगतात तर ती खोटी जीवन प्रमाणपत्र अनेक पेन्शनधारकांच्या घरातल्यांनी सादर केले आहेत। खोटे जीवन प्रमाणपत्र त्यांनी सरकारला दिले आहेत। म्हणजे मित्रांनो मृत्यू पावलेल्या व्यक्तींची सुद्धा प्रमाणपत्र जे आहेत जीवन प्रमाणपत्र खोटी काढून सरकारला दिले आहेत। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला 1 जानेवारीला ही पेन्शन तुमची वाढणार होती, म्हणजे 2025च्या 1 जानेवारीलाच मित्रांनो तुमची पेन्शन वाढणार होती। परंतु सरकारच्या निदर्शनास आले की खोटी जीवन प्रमाणपत्र काढून अनेक पेन्शनधारक सरकारला फसवून पेन्शन घेऊ लागले आहेत। असे झाल्याने गेले 3 महिन्यापासून म्हणजेच 2025 च्या मागील 3 महिन्यापासून म्हणजे जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल आणि हा आता सुरुवातीचा हा महिना, ही 2 ते 3 महिने झालं चेकिंग सुरू होतं। अखेर अर्थसंकल्पामध्ये याचा हा निर्णय पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढीबाबत निर्णय झाला आहे। पेन्शनधारकांची पेन्शन आता या अर्थसंकल्पामध्ये वाढवण्यात आली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अर्थमंत्री अजितदादा पवार म्हणजेच अर्थ विभागाला एक परिपत्रक देखील आता सुद्धा दिले आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तुमची पेन्शन वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। तीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघणं गरजेचं आहे। सर्वांनी पुढील पॉईंट अत्यंत महत्त्वाचे आहेत, किती पेन्शन तुमची वाढवण्यात आल्या नक्की बघायचं आहे। आता त्यामुळे मित्रांनो तुमची पेन्शन आता किती वाढवण्यात आली आहे नक्की बघा। खूप मोठी आनंदाची बातमी आता पेन्शनधारक मित्रांसाठी आली आहे। तुम्ही जर खोटे जीवन प्रमाणपत्र काढून जर सादर केलं नसेल तर तुमची 100% पेन्शन वाढवण्यात आल्या, परंतु खोटे जीवन प्रमाणपत्र काढून सरकारला ज्या पेन्शनधारकांनी आतापर्यंत फसवलं त्या पेन्शनधारकांवर मोठी कारवाई सुद्धा करणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितलंय। त्यामुळे मित्रांनो कोणकोणते पेन्शनधारक यामध्ये अडकणार आहेत हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे। तर बघा मित्रांनो तुमची पेन्शन आता किती वाढवण्यात आल्या याची संपूर्ण माहिती आता सांगतो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अत्यंत मोठी माहिती आता तुमच्या याच्याबद्दल आली आहे, पेन्शन वाढीबाबत आली आहे। त्यामुळे आता तुम्ही ते सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे किती पेन्शन वाढवण्यात आल्या। आता इथे सांगतो, यामध्ये तुमचं जर वय वर्ष 60 वर्ष तर ते 65 वर्ष या दोन्हीच्या मध्ये वयामध्ये असेल तर तुमचं वय वर्ष यामध्ये काय सांगितले, काही जणांचं 61 असेल, 62 असेल, 63 असेल, 64 असेल, 65 असेल, या वयापर्यंत तुमचं वय असेल तर तुमची पेन्शन 4% वाढवण्यात आल्या। म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजून सांगतो तुमची पेन्शन 1 लाख रुपये असेल तर तुम्हाला 4000 रुपये वाढवून मिळणार आहेत। जर तुमची पेन्शन 50,000 असेल तर तुम्हाला 2000 रुपये वाढवून मिळणार आहेत। अजून तुम्हाला अजून पुढे सांगतो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। जर मित्रांनो तुमचं जर वय वर्ष 65 वर्षाचे पुढील आणि 70 वर्षाच्या आतमध्ये असेल तर तुमची पेन्शन वाढ जी आहे तर ती 6% करण्यात आली आहे। म्हणजे मित्रांनो 50,000 रुपये तुमची पेन्शन असेल, घेत असाल तुम्ही पेन्शन तर तुम्हाला 3000 रुपये पेन्शन आता तुम्हाला इथून पुढे वाढवून मिळणार आहे। 50,000 वर म्हणजे तुम्हाला 53,000 रुपये तुम्हाला इथून पुढे तुमची पेन्शन वाढली आहे। तर जर मित्रांनो तुमचं वय वर्ष 70 वर्षे पूर्ण झालं असेल आणि 75 वर्षाच्या आतमध्ये असेल म्हणजे 70 ते
75 या वयापर्यंत असेल तर तुमची पेन्शन 8% वाढवण्यात आली आहे। म्हणजे मित्रांनो यामध्ये तुम्हाला जर 50,000 रुपयेपर्यंत पेन्शन घेत असाल तर तुम्हाला बघा 4,000 रुपये यामध्ये तुम्हाला वाढवून तुम्हाला मिळणार आहेत, अशी मोठी माहिती आता समोर आली आहे। म्हणजे मित्रांनो तुम्हाला टोटल बघा 50,000 घेत असाल तर 54,000 रुपये तुम्हाला पेन्शन येणार आहे, 4,000 रुपये तुमची पेन्शन वाढणार आहे। तर बघा त्यानंतर तुम्हाला वय वर्ष तुमचं 75-80 या दरम्यान असेल तर तुमचं वय वर्ष म्हणजे यामध्ये असेल तर तुम्हाला 10% पेन्शन तुमचं वाढ करण्यात आले। म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजा 50,000 रुपये तुमची पेन्शन आता येत असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये एवढी पेन्शन येत असेल तर तुमची 5,000 रुपये पेन्शन वाढवून मिळणार आहे। तर ही मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। तर 50च्या अधिक 5,000 म्हणजे तुम्हाला 55,000 रुपये, 5,000 वाढवले 50,000 मध्ये तर 55,000 रुपये तुमची पेन्शन वाढ करण्यात आता आले आहे। त्यानंतर बघा त्यानंतर तुमचं जर वय वर्ष 80 ते 90 म्हणजे इतके वर्ष जर जास्त असेल या वर्षाच्या दरम्यान असेल म्हणजेच 81 असेल 84 असेल 86 असेल 88 असेल 90 असेल इथपर्यंतच्या ज्या पेन्शनधारकांचं वय आहे तर त्यांचा 12% पेन्शन वाढ करण्यात आल्या। ही मोठी माहिती आता तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। तर तुम्हाला 50,000 तुमची पेन्शन असेल तर त्यावर 6,000 रुपये म्हणजे 56,000 रुपये तुम्हाला पेन्शन ही वाढ करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यानंतर तुमचं जर वय वर्ष 90 ते 100 या वयापर्यंत असेल तर यामध्ये 95 वर्ष असेल 98 असेल 92 असेल जे काय असेल ते 90 ते 100 वर्षामध्ये असेल तर या पेन्शनधारकाची 15% पेन्शन वाढ करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आल्या। तर बघा यामध्ये काय सांगितले राज्य सरकारच्या माध्यमातून बघा मित्रांनो तुमची पेन्शन 50,000 रुपये तुमचा असेल तर 57,000 ते 57,500 इतकी पेन्शन तुमची वाढ करण्यात आली आहे। तर 7,500 रुपये टोटल तुमची पेन्शन वाढ करण्यात आली असली ही माहिती समोर आली आहे। मित्रांनो मुख्यमंत्री साहेबांनी अर्थ विभागाला याचे परिपत्रक आता दिले आहे। बघा पेन्शन वाढीबाबतचा जो प्रस्ताव आहे तर तो पेन्शनधारक सरकारला देत होते, अखेर यावर थोड्याच दिवसांमध्ये आता तोडगा निघण्याची शक्यता आहे आणि पेन्शन वाढीबाबतचा जो निर्णय आहे तर तो लवकर सरकार आता घेणार आहे। त्यामुळे पेन्शनधारक मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे तुमची पेन्शन वाढू शकते। तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।